नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी रेवणनाथ नाळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा येऊ घातलेली आहे. डिसेंबर एंडिंगला ॲड येईल आणि आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये ही एक शेवटची नामी संधी आहे ज्याद्वारे आपण राजपत्रित अधिकारी होऊ शकता, ते पण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देऊन. आणि त्यासाठी पूर्व परीक्षेसाठी आपल्याला कॉम्प्रिहेन्शन नावाचा खूप महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यामध्ये जर तुमचे जास्त मार्क आले तर तुम्हाला क्वालिफाय होऊन 66 मार्क्स किंवा 66 मार्क्स मिळवून 200 पैकी 33% मिळवून तुमचा पेपर नंबर सेकंड चेक केला जाणार आहे. त्यासाठी आपल्याला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं आपली संकल्प नावाची बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे. त्याद्वारे सुद्धा तुम्ही आपल्याला पूर्व परीक्षा ओरिएंटेड म्हणजे पेपर नंबर 1 त्याच्यामध्ये जीके, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स अँड जे बाकीचा जो पार्ट असतो म्हणजे जो चालू घडामोडीचा ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर पेपर सेकंड म्हणजेच जो की आपल्याला क्वालिफाईंग पेपर केलेला आहे त्याच्यामध्ये 33% मोर दॅन 33% मार्क असतील म्हणजेच 66 मार्क्स असतील तर आपल्याला 200 पैकी 66 मार्क असणाऱ्यांचेच पेपर नंबर 1 तपासला जाणार आहे. आणि या नंतर ज्या होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी सुद्धा जीके जीएस साठी आपल्याकडे फॅकल्टी अवेलेबल आहे. याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्रिहेन्शन नावाचा घटक म्हणजेच इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पॅसेज आणि मराठीसाठी उतार्यांचे आकलन हा जो खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. म्हणजे 100 क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो. 100 क्वेश्चन्स मध्ये आपल्याला 50 क्वेश्चन्स कशावरती विचारले जातात तर कॉम्प्रिहेन्शन वरती विचारले जातात. म्हणजे 50 क्वेश्चन जर कॉम्प्रिहेन्शन वरती विचारले जातात तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघायचं आहे. सो 50 क्वेश्चन्स आउट ऑफ 50 क्वेश्चन्स किती उतारे कुठल्या ह्याच्यावरती येतात ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, सो काय आपल्याला बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. आपला पहिल्यांदा पेपर नंबर 2 पेपर सेकंड पेपर काय असतो तर सी सॅट. ओके, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतात. त्या 100 क्वेश्चन्स मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 80 क्वेश्चन्स असतात. 80 क्वेश्चन्स हा प्रत्येक क्वेश्चन ईच अँड एव्हरी क्वेश्चन इज फॉर 2.5 मार्क्स इच. ओके, सो मी आता जस्ट कंबाईन ग्रुप सी साठीचा व्हिडिओ घेतल्यामुळे त्या आपल्याला त्या फिगर्स लक्षात घ्या की 80 क्वेश्चन्स आणि 80 मधले 50 क्वेश्चन्स हे कशावरती असतात मित्रांनो, जे की मराठी आणि इंग्लिश या कॉम्प्रिहेन्शन वरती असतात. ओके, सो कॉम्प्रिहेन्शनचा भाग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता हे झालं समजा अनालिसिस, हे आपल्याला 50 क्वेश्चन्स. मग या 50 क्वेश्चन पैकी जर आपल्याला 40 क्वेश्चन जर आले तुम्हाला मॅथ्स रिझनिंग चे जे 30 क्वेश्चन म्हणजे त्याच्यामध्ये 25 हे मॅथ्स रिझनिंग आणि 5 क्वेश्चन हे डिसिजन मेकिंग म्हणजे डीएम साठी असतात. डिसिजन मेकिंग त्याला निगेटिव्ह मार्किंग नसतं, ते क्वेश्चन सुद्धा तुमच्या बरोबर येणारच आहेत. त्याचबरोबर आपल्याला 50 आउट ऑफ 50 40 क्वेश्चन्स बरोबर आणायचे आहेत. आणि ते आणण्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे आपण बघूयात. आता कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच काय तर आकलन. कॉम्प्रिहेन्शन जे आकलन हा जो भाग आहे म्हणजेच आपल्याला मराठीमध्ये त्याला आकलन म्हणतो आणि इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. याच्यामध्ये आता इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा तुम्ही म्हणाल सर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आपल्यासाठी खूप कमी आहे म्हणजेच किती बघा. टोटल प्युअरली इन इंग्लिश किती असतात क्वेश्चन्स, मिनिमम 5 और मॅक्झिमम 7. हे बघा हा रेशो आहे कारण 5 to 7 क्वेश्चन्स हे विचारले जातात. म्हणजे काही वेळेस 5 विचारलेले आहेत, काही परीक्षांमध्ये 7 पर्यंत सुद्धा आकडा गेलेला आहे. आणि प्युअरली मराठीसाठी किती विचारले जातात, फक्त मराठी प्युअर 5 क्वेश्चन. आणि जे राहिलेले मग 5 5 10 आपण अप्रॉक्सिमेटली 10 पकडू तर हे 10 जर सोडले तर आपल्याला पुढचा जो भाग आहे म्हणजेच बायलिंग्वल म्हणजेच द्विभाषी म्हणजे बायलिंग्वल म्हणजे दोन्ही भाषेत विचारलेले जे क्वेश्चन असतात ते किती असतात मित्रांनो तर ते क्वेश्चन्स असतात 40 क्वेश्चन्स ऑन
दी पॅसेज, म्हणजे मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध असतो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा पॅसेज उपलब्ध असतो. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांच्यासाठी ते इंग्लिशमध्ये सोडू शकतात, आणि ज्यांना इंग्लिश खूप अवघड जातं ते मराठीमध्ये सोडू शकतात. म्हणजे ह्या 40 पैकी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बायलिंग्वलमध्ये आपल्याला 30+ आले पाहिजेत, आणि ज्या 5-5 मध्ये आपल्याला किमान ते 4-4 तरी किमान आले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपलं नियोजन असलं पाहिजे. म्हणजे आपला सिसॅटचा जो पेपर आहे, तुम्ही मॅथ्स रिझनिंगची तर तयारी करत आहातच, आणि दुसऱ्या परीक्षांसाठी मॅथ्स रिझनिंगची तयारी करत असताना आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग हे सुद्धा या सिसॅट पेपरमध्ये विचारलं जातं, जे 25 मार्काला विचारलं जातं. त्याच्यामध्ये विधान, निष्कर्ष किंवा सिलोजिझम वगैरे हा सुद्धा पार्ट आहे, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहेच, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु कॉम्प्रिहेन्शन, विदाउट कॉम्प्रिहेन्शन वन कॅन नॉट पास पेपर नंबर 2. म्हणजे पेपर नंबर 2 हा पास होण्यासाठी कॉम्प्रिहेन्शनला टाळून चालत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये जे बायलिंग्वल पॅसेजेस असतात त्याचा वापर आपल्याला राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी कसा करून घ्यायचा त्याबद्दल मी विशेषतः या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. कसा उपयोग करून घ्यायचा ते आपण बघूयात. आता ह्याच्यामध्ये बघा, बायलिंग्वल पॅसेजेस असतात. बायलिंग्वल पॅसेज असतात म्हणजेच टोटल 40 क्वेश्चन्स हे आपल्याला बायलिंग्वल असतात, आणि 10 क्वेश्चन्स हे स्पेसिफिकली हे इंग्लिश 5 मार्क आणि मराठी 5 क्वेश्चन्स, म्हणजे 5 क्वेश्चन्स मार्क म्हणण्यापेक्षा क्वेश्चन्स आपण पकडूयात, इंग्लिश आणि मराठी. ते हे प्युअरली इन देअर लँग्वेज, म्हणजे ह्याच मराठीमध्ये 5 असतात आणि ह्याच्यामध्ये 5 असतात. हे लक्षात घ्या. ही तर संधी आपल्याला आहेच मराठी भाषा आणि इंग्लिश लँग्वेज याचं आपल्याला अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी. परंतु हे जे बायलिंग्वल पॅसेज असतात हे दोन्ही भाषांमध्ये दिलेले असतात. त्याचा फायदा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी कसा होऊ शकतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच पॅसेज असतो, तो दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी आपल्याला दोन्ही पेजमध्ये एकतर ह्या मराठी दिलेला असतो आणि ह्या इंग्लिश दिलेला असतो. तर तुम्हाला ही गोष्ट ट्रान्सलेशनसाठी, जे आपल्याला मुख्यसाठी ट्रान्सलेशन हा जो पार्ट आहे या ट्रान्सलेशनसाठी खूप महत्त्वाचा आहे. ऑथेंटिक सोर्स ऑफ ट्रान्सलेशन, म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेशन कसं असायला हवं आयोगाचं ते याच्यामधून तुम्हाला लक्षात येतं. त्या ठिकाणी तुम्ही व्होकॅबलरीचा सुद्धा, सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचा सुद्धा अभ्यास करू शकता कॉम्प्रिहेन्शनच्या अभ्यासाबरोबर. आणि त्याच्यामध्ये आलेली सगळी व्होकॅबलरी जर तुम्ही मगअप केली, जोट डाऊन केली आणि ती परत रिवाइज केली, तर राज्यसेवा मुख्यमध्ये येणारा जो इंग्लिशचा ऑब्जेक्टिव्ह, म्हणजेच जो ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे 50 क्वेश्चन्स ऑफ इंग्लिश अँड 50 क्वेश्चन्स ऑफ मराठी, त्याच्यामध्ये जो ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे त्या ऑब्जेक्टिव्ह पेपरला इंग्लिशसाठी आपल्याला जी व्होकॅबलरी करावी लागणार आहे ती व्होकॅबलरी तुमची हितच होणार आहे, जे 50 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामध्ये जे लँग्वेजचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर वेगळा असतो आणि जो आपला सब्जेक्टिव्ह पेपर ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे तो वेगळा असतो. म्हणजे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्ही पेपर वेगळे असतात. ही गोष्ट आपल्याला माहिती असायलाच हवी, सगळ्यांना माहिती आहे असं मी गृहीत धरतो. आणि ट्रान्सलेशन, त्यानंतर ट्रान्सलेशन बरोबरच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो की पाठ आपण करतोय त्याचा उपयोग आपल्याला 1/3, म्हणजेच काय, दुसरी गोष्ट म्हणजेच प्रिसिज रायटिंग. प्रिसिज रायटिंग जे आहे किंवा प्रिसाइज रायटिंग ज्याला आपण म्हणतो ते 1/3 म्हणजे 1/3 सारांश लिहिण्यासाठी मराठी आणि इंग्रजीमध्ये सुद्धा विचारला जातो. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे की जो बायलिंग्वल पॅसेज दिलेले आहेत. म्हणजे बायलिंग्वल पॅसेजमध्ये काय केलं असतं विद्यार्थी मित्र हो, बायलिंग्वल पॅसेजमध्ये आपल्याला दोन्ही भाषा ऑथेंटिकली दिलेल्या असतात आणि त्याचा जर आपण तुम्ही अभ्यास केला, मग त्यासाठी काय करायचं आहे तर 2013 ते अप टू 2023 पर्यंत झालेल्या सर्व 10 इयर्सच्या 10 क्वेश्चन पेपरची हार्ड कॉपी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यासाठी फक्त सीसॅट साठी नव्हे विद्यार्थी मित्र, हे ऑथेंटिक सोर्सेस आहेत जे आयोगाचे आहेत, त्यामुळे ह्याच्यावरती रिलाय होणं, ह्याच्यावरती भरोसा ठेवणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. बाजारातलं बाजारू मटेरियल वापरण्यापेक्षा आयोगाच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर जर आपण प्रेफर केल्या आणि त्याच्यावर जर रिव्हिजन मारली तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही विचारलं तर काय करायला पाहिजे, तर ते तुम्हाला एकच गोष्ट बोलतील, राज्यसेवा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेबस आणि PYQ
या दोन गोष्टीला कवच कुंडल म्हणलं जातं. PYQ आणि सिलेबस या दोन गोष्टीला काय म्हटलं जातं? जो आपल्याला अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम कुठल्याही गोष्टीचा अभ्यासक्रम आपल्याकडे असला पाहिजे मुख्य परीक्षेसाठी, तोच तसाच प्रिलिमसाठी सुद्धा. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स PYQ हे दोन काय आहेत मित्रांनो? हे दोन्हीही आपल्या आयोगाची कवच कुंडले आहेत. काय आहेत? कवच कुंडल. म्हणजे कवच कुंडले ही किती महत्वाची असतात हे आपल्याला माहिती आहे. महाभारतामध्ये कवच कुंडल्यांमुळे काय महाभारत झालं होतं किंवा कशा पद्धतीने ते महत्वाचे असतात. म्हणजे या दोन गोष्टी हे आपण हार्ट ऑफ द एक्झाम म्हणजे एक्झाम पॅटर्न मध्ये ह्या दोन गोष्टी जर आपल्याकडे असतील तर हे PYQ आणि अभ्यासक्रम जर आपल्याला चांगला व्यवस्थितपणे चांगला आपण अभ्यासला असेल, अभ्यासक्रमामधले घटक काय आहेत त्यानुसार घटकानुसार अभ्यास करत राहिलात आणि त्याचबरोबर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेले पॅसेज काय होते तेच पॅसेज आता बघा. गट ब साठी 5 जे नोव्हेंबरला एक्झाम झालेली आहे त्या गट ब मध्ये आलेला पॅसेज हा प्रिव्हियस इयर मधलाच होता. तो कुठल्या एक्झामचा आहे ते शोधून काढा आणि बघा कुठल्या क्वेश्चन मधले कुठले क्वेश्चन कसे रिपीट होतात. जे रिपीटेड क्वेश्चन असतात ते PYQ आपल्याला आयोगानं सांगितल्यानुसार 8% ऑफ द क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरती 8% हे एवढा भर असतो. जीके, वेदर इट इज जीके और GS और करंट अफेयर्स और मॅथ्स, रिजनिंग और इंग्लिश और एनी मराठी, एनी लँग्वेज, म्हणजे कुठल्याही भाषेमध्ये जर आपण तुम्ही गेलात तर आयोगाचा 8% दर आहे की ह्या 8% मध्ये 100 पैकी आपल्याला 8 क्वेश्चन हे रिपीट झालेले दिसतील. मग बाकी क्वेश्चन रिपीट झालेले नसतात का? तर ते सुद्धा बेस्ड ऑन PYQs. आता कुठल्याही पेपरचा कुठल्याही परीक्षेचा क्वेश्चन पेपर काढत असताना क्वेश्चन पेपर सेटर काय करतात मित्रांनो? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर समोर ठेवतात आणि त्यानुसार क्वेश्चन काढतात. ग्रुप बी चा असो, ग्रुप सी चा असो, ग्रुप ए चा असो किंवा कुठल्याही परीक्षेचा मुख्यचा असो किंवा पूर्वचा असो, हे पेपर काढताना प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर समोर ठेवून त्याच्यानुसार ते ती काठिण्य पातळी किंवा तो दर्जा त्यांना मेंटेन करायचा असतो. अशी पुढे जाऊन विद्यार्थ्यांची ओरड येऊ नये की खूपच पेपर अवघड होता किंवा खूपच पेपर सोपा होता. अशा पद्धतीच्या ओरड न येण्यासाठी जरी क्वेश्चन पेपर सेटर जरी बदलले, आयोगाचे जे काही ऑथेंटिक सोर्सेस असतील, कुठल्या कॉलेजचे जे काही प्राध्यापक असतील, कुठल्या तज्ज्ञ विषयाचे मार्गदर्शक असतील ते काढत असतील, ते सुद्धा आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. कारण क्वेश्चन पेपर कसा येतो, मग प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर आपल्याला आयडिया येते. आता तुम्ही जर पूर्व परीक्षेच्या 2024 ची तयारी करत असाल तर मी सांगितलेले 2013 ते 2023 पर्यंत झालेल्या पूर्व परीक्षेच्या CSATचे पेपर तुमच्या जवळ हार्ड कॉपी प्रिंटेड पाहिजे आणि त्या हार्ड कॉपीवरती तुम्ही ते सोडवलेले पाहिजेत. सोडवून त्याच्यामधले उत्तर ते कसे दिले बरोबर, कसे दिले चुकीचे, कशा पद्धतीनं आयोग उत्तर आपल्याला फसवतो, कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला आकलन करून घेणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला समजतं. त्याचबरोबर तुम्हाला बघा डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन असतात. डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन हे ऑन दी स्पॉट तुम्हाला सोडवावे लागतात. तिथं नवीनच परिस्थिती उद्भवते, परंतु पाठीमागच्या एखाद्या डिसिजन मेकिंगच्या तुमची निर्णय क्षमता चेक करण्यासाठी तुम्ही एक क्लास 1 झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेणार आहात त्या गोष्टींचा विचार करण्यासाठी ते क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतात. ते क्वेश्चन सुद्धा तुम्हाला म्हणजे 5x10 50 क्वेश्चन डीएमचे तुम्हाला ऑथेंटिक आयोगाने विचारलेले सापडतात आणि त्याच्याच वरती बेस्ट क्वेश्चन येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला डीएम वरती विचारले जातील, म्हणजेच डिसिजन मेकिंग मध्ये निर्णय क्षमतेवरती विचारले जातील. आता मॅथ्स रिजनिंगचा जो पार्ट आहे ते आपले हिवराळे सर तुम्हाला सांगतीलच त्या संदर्भात. हा इंग्लिश आणि मराठी या दोन्हीही कॉम्प्रिहेन्शनच्या संदर्भामध्ये आपण भेटलो आहोत. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन असेल किंवा मराठी उतार्यांचे आकलन असेल, या दोन्हीही गोष्टी कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, ग्रुप ई असेल, म्हणजेच अर्थात राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षा यासाठी सुद्धा उपयोगाचं आहे. त्यामुळे कॉम्प्रिहेन्शनला टाळून चालत नाही आणि ह्या कॉम्प्रिहेन्शनचा तुम्हाला इनडायरेक्टली फायदा कुठे होतोय मित्रांनो? तो इनडायरेक्टली फायदा तुम्हाला तुमच्या रोजच्या दैनंदिन डे टू डे डेली रुटीनच्या अभ्यासामध्ये सुद्धा होतो. कारण का तुमचं कॉम्प्रिहेन्शन जितकं चांगलं असेल, जितका तुम्ही कमी वेळामध्ये जास्त डेटा मगअप करताय, जेवढा डेटा तुम्ही कलेक्ट करताय तो तुम्हाला परत रिप्रोड्यूस करता येतो. ही गोष्ट कॉम्प्रिहेन्शन शिवाय तुम्हाला दुसरी गोष्ट कुठलीही शिकवू शकत नाही. त्यामुळे माझं तुम्हाला सजेशन असेल की कॉम्प्रिहेन्शन करायचंय तर कुठल्याही बाजारू पुस्तकातून करण्यापेक्षा, कुठल्याही न्यूज पेपरमधून करण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ आपल्या 2013 ते 23 च्या सर्व क्वेश्चन पेपर
त्या आपल्या फक्त मोबाईलमध्ये ठेवू नका, लॅपटॉपमध्ये ठेवू नका, त्याची हार्ड कॉपी काढा. हार्ड कॉपीला खूप महत्त्व आहे मित्रांनो, कारण हार्ड कॉपीवरची तुम्ही जर नोट्स काढून ठेवल्या व्यवस्थित, त्या ठिकाणी काय ट्रिक वापरली होती, कशा पद्धतीने आयोग करतो, परीक्षेच्या आदल्या दिवशी ते तुम्ही सर्व पॅसेज जर वाचले तर कॉम्प्रिहेन्शनसाठी याच्यापेक्षा वेगळं करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. कारण आपला सीसॅट पेपर नंबर 2 हा क्वालिफाईंग आहे. हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला खूप आनंददायी गोष्ट आहे की आपण पूर्वपरीक्षेला फक्त सीसॅट क्वालिफाय झालो की आपण पूर्वपरीक्षा जिंकल्यासारखी आहे. कारण GK-GS अभ्यास हा तुमचा इंडिव्हिज्युअल अभ्यास आहे, ज्यामध्ये पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, या करंट अफेअर्स असतील किंवा हिस्ट्री जॉग्राफी असेल, या सर्व विषयांवरती तुमची कमांड असेल तर तुम्हाला 100+ किंवा 111 एवढे जर मार्क मिळाले तर प्री पेपर नंबर 1 साठी एवढी फिगर जर तुम्ही क्रॉस केली, 111 म्हणजे 111, 111 एवढी फिगर क्रॉस केली तर तुम्ही सहजरित्या मुख्य परीक्षेला अपियर होऊ शकता. सो या बाबतीमध्ये आपल्याला कॉम्प्रिहेन्शनच्या संदर्भामध्ये कुठला डाऊट असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा जर तुम्हाला एखादा क्वेश्चन अडला असेल तर तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या ठिकाणी मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक या ठिकाणी मी उपलब्ध आहे. आमचे मराठीचे प्राध्यापक प्रदीप मोरे हे सुद्धा उपलब्ध आहेत. आपल्याला संकल्प बॅच अंतर्गत काही विषय आपल्याला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या याच्यामध्ये संकल्प बॅच जी आहे त्या संकल्प बॅच मध्ये आपण सर्व विषय व्यवस्थितपणे सीसॅट मध्ये मॅथ्स, रिझनिंग, त्याचबरोबर मराठी आणि इंग्लिश सर्व पॅसेज तुमच्याकडून सोडून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आणखी जास्त प्रॅक्टिससाठी आपण टेस्ट सिरीज सुद्धा अरेंज करणार आहोत. सो आपल्याला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या ॲपवरती जाऊन आपल्याला एक ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काही टेस्ट पेपर मिळणार आहेत. सो अद्यापर्यंत जे आता सध्या हे व्हिडिओ पाहतात त्या लोकांना मला सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 2.5-3 महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे. ती परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला जर सीसॅट वरती जर तुमची कमांड असेल तर तुमचा पेपर नंबर 1 सुद्धा तितकाच ताकदीनं तुमचा स्ट्रॉंग होणार आहे, तितकाच चांगला होणार आहे आणि पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला अपियर होणार आहात. सो विद्यार्थी मित्र हो, अद्यापपर्यंत तुम्ही जर तुम्ही नवीन असाल, सुरुवातीलाच तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट केलेली असेल आणि अद्यापपर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर त्यासमोरची दिलेली बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण कंटेंटपूर्ण व्हिडिओला पाहण्यासाठी आपल्याला प्री नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्याला बेल आयकॉन सुद्धा दाबायची आहे. आणि आपल्याच जवळचे भाऊ बंधू, कोणी मित्र परिवार असेल त्यांच्यासाठी हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटत असेल, कंटेंट पूर्ण वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावानं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहोत. इंस्टाग्राम असेल, फेसबुक पेज असेल किंवा आपला यूट्यूब चॅनल असेल, याच्यावरती सर्व आहोत. सो तुम्ही फॉलो करायला लागा आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी चांगलं यश मिळो यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.